फेरा गर्भवास ऐशी जोडी करा रामकंठीधरा ऐशी जोडी करा रामकंठीधरा ऐशी जोडी करा रामकंठीधरा ऐशी जोडी करा रामकंठीधरा देवीची फेरा गर्भवास देवीची फेरा गर्भवास देवीची फेरा गर्भवास नाम धड करा सहस्रनामाची नाम धड करा सहस्र नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत प्रिया पुत्र धन बीज जाता क्षीणतेची फळ बीज जाता क्षीणतेची फळ नाम धड करा सहस्रनामाची नाम धड करा सहस्रनामाची नाम धड करा सहस्रनामाची जे भव सिंधू शिखडी भवस्य सिंधुतडी पावे नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत प्रिया पुत्र धन बीज जाता क्षीणतेची फळ सीतेची फळ बीजाच्या सीतेची फळ कामने काळा हाना तोंडा तुका म्हणे काळा हा तोंडा कामने काळा हाना तोंडा तुका म्हणे काळा हा तोंडा बरा हरे राम माता हरी राम वाणे माता हरी राम वाणे नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज जाता क्षीणतेची फळ बीज
नसीबवंत आटी हो
ऐंशी जोडी करा राम कंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज नाव धड करा सहस्रनामा जे भव सिंधू सिसडी नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज सीन तेची फळ विठ्ठला पुंडरीकाय मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं लोकाभिरामं रणरङ्गधीर राजीवनेत्रकुलकुलकुशनां कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मजरधै शत्रुं जेने तारिला संसार मनोनि विशेष अत्य आदर विवेकावरी पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाच वदता शिवना तया बाधे क्रोध का
ऐसी जोडी करा राम कंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास. या आपल्या मौजे होनाळी या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेली 33 वर्षापासून ही सप्ताहाची परंपरा अविरत चालत आहे. त्यांनाही कधी कधी माणसात यावं वाटतंय, कारण माणसं त्यांच्यात चालले ते म्हणले माणसं आपल्या जवळ आहेत, आपण का म्हणून माणसं जाऊ नये. विठाला विठाला ही अविरत चालू असलेली परंपरा आणि त्या सप्ताहामधील आज दुसऱ्या दिवसाची सेवा गावकरी मंडळीच्या वतीनं हे माझ्याकडे आलेली आहे. आल्या भागा ते करीतो आणि नाम तुझे उच्चारितो. आपलं गावकरी होनाळीकर भजनी मंडळ, माझ्यासोबत आलेले आमचे यमदाग्नी महाराज, राजेभाऊ महाराज गायक आणि मृदंग वादक हरिभक्तपरायण अच्युत महाराज, दुसरे मृदंग वाचक आपले राजकुमार देशमुख महाराज, कोणतं हेच गाव होनाळीकर आणि पंचा माझी सैनिक एकदा टाळीवाज वगैरे. मिलिटरीत राहून भजन करणं, मिलिटरीत राहून भजन करणं नॉट इज जोक. कारण मी NCCची शी परीक्षा दिलेली नक्षत्रवाडीला, तिथं आम्ही याला येत होतो संभाजीनगरला, तर आमचा कॅम्पस आहे NCCचा. त्या कॅम्पमध्ये मी 3 वर्ष म्हणजे 15 ते 45 दिवस त्यांचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्यात राहिल्याच्या नंतर काय अवस्था असती माणसाची, म्हणून त्याच्यात राहून भजन करणं धन्य माता पिता विठाला विठाला त्यांची त्या साऊंड सिस्टीमचं नाम ह्याच्यावर सांडवे, आता ते मला लक्षात राही नाही. बसवेश्वर साऊंड सिस्टीम, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. एवढ्याकडे कुणाला आवाज जास्त देता येईल अगर कमी देता येईल साऊंड सिस्टीम मध्ये, पण फक्त गोड बोलणे आणि चेहरा हसरा ठेवणे त्यानं सगळं जिंकलं. ते सगळं ह्या माणसाकडे, ते हसतच बोलते ना, हसतच माईक लावून देते आणि काही बी म्हणलं तर हसत. काय असतं, काम कुणाला कमी होईल कुणाला जास्त होईल, पण काम करतोच म्हणणं हसत करणं यात फरक असतो. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि गावकरी मंडळी तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आनंदे. आज दुसऱ्या दिवसाची सेवा श्रीमद भागवत महापुराण गावकरी मंडळीच्या वतीनं, तेही त्याचं कथेचं 12वं वर्ष आहे, तपपूर्ती आहे म्हणजे. आणि तुम्ही ती इच्छा गावकरी मंडळीनं माझी पूर्ण केली, म्हणून गावकरी मंडळीला धन्यवाद. आज चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाच्या द्वारे तुकोबाराय आपल्याला तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि आमच्यावर अनितांत असे प्रेम करणारं व्यक्तिमत्व गोड आमचे रमेश महाराज मेहकर. मला तिकडं कर्नाटकात त्यांनी नेले रमेश महाराज, तिकडे नेलं, वशिल्यावर भरती केलं, पण तिकडे षटकार ठोकली आहे का नाही, शतक ठोकली. काय असते, वशिल्यावर भरती केलेल्या खेळाडून शतक ठोकलं, त्याची जागा पक्की झाली. बरोबर आहे. आज येणार होती, नेटूरची गाडी येणार होती, पण काय थोडंसं त्यांना अडचण आली. आता मला पाटलाचा फोन आला होता, महाराज निघालो तर आम्ही, पण काही अडचण नाही म्हणे. आलो तर येतोच म्हणून लागले भेटायला.
उपदेश प्रकरणातील अभंग आहे. कशाचा उपदेश करतात? नामाचा. नाम म्हणजे काय? ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय? माणसाच्या जीवनात प्रकाश टाकणारी एक वस्तू आहे. ज्याच्याही जीवनात गुरुजी आले नाहीत कीर्तनाला. रात्री आम्हाला गुरुजी बोललेले, मी दुपारी सांगितले आले नाही, त्यांना सांगायचं होतं. नाही ज्ञानेन सदृशम. परमार्थ म्हणजे काय सांगतो? ज्ञानोबा तुकोबारायांनी काय सांगितलंय आम्हाला? अरे ज्ञान, शिक्षण घ्या, शिका. कारण शिकल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही, आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय या जीवनाला उजाळा नाही. महाराज विठाला विठाला. ऐका, जुन्या काळामध्ये ते कंदील होते ना, कंदील. सगळ्या कंदिलाचे फुगे सारखेच आहेत, कंदिलाच्या वाटी सारख्याच आहेत, पण एकीच्या घरच्या कंदिलाचा प्रकाश जास्त पडतो आणि एकीच्या घरचा अंधक पडतो. का? जी फुगा रोज उजळीती ना, आताच्या लोकांना नाही कळणार ती कंदिलाची. जुन्या काळात ती जी फुगा दररोज उजळीती ना, तिचा प्रकाश स्वच्छ आहे. आणि जी फुग्याला कधी हातच लाईत नाही, ती काजळी धरून आतूनही काळ होतं आणि बाहेरही उजेड पडत नाही, अंधारात राहतं. अंधारात ज्ञान ज्याच्याकडं नाही त्याच्याकडं अंधार आहे, त्याच्याकडं ज्ञान आहे त्याच्याकडं प्रकाश आहे. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे बाबा तुम्ही नामचिंतन करून जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती करा आणि सर्व उच्च पदावर जा, अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात. विठाला विठाला. काय म्हणतात महाराज? ऐसी जोडी करा राम कंठी धरा. कैसी जोडी? ऐसी बोले तो कैसी राम कंठी धरा. जोडी म्हणजे उग जोडीनं हाताला धरून चालायचं नाही. आता एक तिथं वरी जोडी आली होती नवीन, खंडोबा मंदिर खुर्च्या टाकून बसली होती आणि त्याच्या पुढे काय नाचू लागले महाराज, मस्त उभं. अरे बापरे. त्याला मी म्हणलं हे काय? ते म्हणले ही वरात आहे, वरात. आता वरात एक ती जोडीच असते ना, जोडीच असते. जोडी नसल्यावर वरात कशाची? ती जोडी तर प्रत्येकाच्या जीवनात आहे महाराज, पण ती जोडी सार्थक होण्यासाठी, संसारात ती जोडी सुखरूप पलीकडच्या काठ्यावर जाण्यासाठी काय करा? राम कंठी धरा. काय करा? तुम्ही राम नामाची जोडी, राम नाम आपल्या जोडीला म्हणजे आपल्या सोबतीला घ्या, आपल्या सोबतीला. का बरं? महाराज म्हणतात नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन आणि बीज ज्याचा क्षण त्याची फळ. नाशिवंत म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी नाशक्या येतात. काय? हे नाशिवंत, हे नासून जाणार आहे. एक दिवस हे संपत. शरीर आटतं, धन आटतं, पाणी आटतं, सगळं संपत. सोयरे धायरे सगळे एक दिवस सगळ्यांचा नाश होतो. पण नाम हरिनाम आटे ते बरवे. नाम कधीच आटत नाही. नाम काल होतं, नाम आज आहे, नाम उद्याही राहणार आहे. म्हणून काय करा? तर नाशिवंत सोडून द्या. मग काय करा? ज्याचं फळ, ज्याचं बी टाकलं की तेच फळ होतंय आणि त्याच फळामध्ये पुन्हा तेच बी तयार होतंय. ते फळ धरा, ते बीज धरा, ते बीज. कोणतंही बीज धरू नका. काय असतं? लिंबाचं झाड आहे की जाऊ, इथं पलीकडे लिंबाचं झाड आहे. आता ते केवढं मोठं झाड आहे लिंबाचं, त्याला एक लिंबोळी लागली आहे. ते एवढं मोठं झाड कशात बसलंय? त्या लिंबोळीत बसले. ती लिंबोळी टाकली की तेवढं झाड तयार होतं. लिंबोळी टाकली की झाड तयार होते आणि झाड तयार झालं की त्याला लगेच लिंबोळी लागती. नाचणारे काही हे कधीच नाचत नाही, कधीच नाचत नाही. का? तर त्याचं कारण सांगितलं, फळ आणि बीज हरीचे. कारण फळही तोच आहे आणि बी तोच आहे. दोन्ही रूपानं तो नटलाय. स्त्री तोच आहे आणि पुरुषही तो आहे. आणि म्हणून तो त्याचा कधी नाश होत नाही. म्हणून त्या नामाची जोडी करा. काय करा जोडी करून? नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधू सिथडी पवे. ही नाव ऐका, सहस्र नामाची म्हणजे काय करा? ही नाव, या नावेला किती छिद्र येतं? ही 9 छिद्र आहेत.
ही 9 ठिकाणी विणली रे. ह्याला 9 छिद्र येतं. आता नाव पलीकडच्या काठावर जाण्यासाठी नावेला सुराख असल्यावर जमतंय का? होय. जर सुराख असलं नावेत तर काय होणार आहे? एक नावाडी पलीकडच्या काठावर नाव घेऊन जाऊ लागला आणि त्या नावेला त्याच्या सुराख पडलं. त्या सुराखातून पाणी येऊ लागलं. पाणी येऊ लागल्यावर तो नावाडी पाणी काढून टाकत होता. पाणी काढून टाकता पण माझ्यासारखा एक शहाणा उठला आणि त्याला सांगितलं असं करू नको म्हणे, पाणी काढून टाकू नको. म्हणजे काय करू? याच्या शेजारी एक दुसरं सुराख पाडू म्हणजे त्याच्यातून आलेलं पाणी याच्यातून निघून जाईल. पाळल्यावर झालं काय? आता एकातलं पाण्यानं कमी पाणी होतं, दोन्हीतलं पाणी आलं आणि नाव बुडून बसलं. आणि ही नाव पलीकडच्या काठावर गेली पाहिजे. महाराज, माणसाच्या जन्माचा एक काठ आहे आणि मरणाचा दुसरा काठ आहे. इस्पार शिवस्वार्थ. आम्हाला पलीकडच्या काठावर जायचे. पलीकडच्या काठावर आमचं जीवन सफल झालं पाहिजे. आणि म्हणून या बहुरूपी सागरामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मध्यम, अहंकार हे सगळे काय येतं? कोणते? हे पाण्यातले प्राणी, मगरी, सुसरी, खेकडे, मोठमोठाले माशाच्या रूपानं या बहुरूपी सागरामध्ये हे बसलेत आणि त्या माणसाला कधी गिळून टाकतील याचा पत्ता लागत नाही. म्हणून ही नाव कशी करा? मजबूत करा. मजबूत कशानं मजबूत होईल? म्हणले नामानं होते. 1000 नामाचं चिंतन करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, मंत्र हा जपावा सर्व काळ. हो, मंत्र हा जपावा सर्व काळ. विठाला विठाला पहिल्या काळात आता ट्रॅक्टरनं पाळ्या झाल्या, पण पहिल्या काळामध्ये आऊत बैलाच्या पाळ्या होत्या का? त्याच्यात एखादा फाटा पडला पाळी घालताना, ज्यानं पाळी घातली त्याला माहिती, फाटा जर पडला ते मिळवायला मिळतच नाही. भजनात एकदा आपसूर झाला की ते लवकर टाळ्यावरच येत होतंय कधी कधी. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. नाव धड करा सहस्र नामाची जे भवसिंधूची तडी पवे. आणि ही नाव धड करण्यासाठी काय करायचंय? तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाण. याला भाता सांगितले. भाता हे शरीर म्हणजे काय? भाता. भाता कोणता? पहिलं ते लव्हार येत होते, लव्हार घिसडी, त्यांच्याकडे एक भाता असायचा, ते मोठी ढोल. दुसरा एक भाता असायचा, ते फुकायचा आहे, असं फिरविलं की हवा जाते. आणि तिसरा भाता बाण ठेवायचा भाता. बाण बाण ते अशी बाण मारतात ना, ते बाण पाठीमागे ठेवायचं, त्याला एक भाता म्हणतात. भाता मग कोणता भाता? बाण ठेवण्याचा भाता भरा. त्या भात्यात असे बाण भरा की काळ एक दिवस तुम्हाला घेऊन जाणार आहे, पण तुमच्या जीवनाचं पूर्णत्व होईपर्यंत काळानं तुमच्या जवळ आलं नाही पाहिजे. अशा प्रकारचे बाण तुमच्या जवळ ठेवा.
का नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. अभंगाचा असा अर्थ सरळ सरळ तुमच्या समोर मांडला. आता थोडंसं अभंगाचा भावार्थ पाहूया. प्रश्न पहिला असा आहे, सांगायला कोण, सांगणारे कोण आहे? तुकाराम महाराज. सांगणार की आपल्यासारखं येडं उग माल हाणून सांगायला? काही काही माल हाणून सांगते. हे असं करावं लागतं, ते तसं करावं लागतं. हातावर तंबाखू एवढी आहे फुल आणि ते असतो. महाराज असं करते. महाराज सांगा की पाटील, आपल्या पोरीला जवाई निर्यसनी पाहिजे बघा. तंबाखू टाक हातावरली खाली तंबाखू, ही टाक खाली आहे. तू तंबाखू सोड भल्या माणसा, तू व्यसन सोड आणि मग निर्व्यसनी मानाय. मी कालही सांगितलं. मला सांगा, प्रयागला आंघोळ्या करायला गेलेली माणसं पोत्यानं तंबाखू इथून तिथवर घेऊन गेली. पोत्यानं तंबाखू तिथं खाऊन खाऊन त्या नदीचं पाणी सगळं लाल केलं गंगेचं. मला सांगा, ह्याली पाण्यात पुरलं तरी हे सुद्धा होतील का? होतील का? सांगणार कोण आहे? सांगणार कोण आहे? तुकाराम महाराज. काय ताकद आहे तुकाराम महाराजाची? तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापेयम. अरे तुकाराम म्हणल्याबरोबर यमाचं धोतर पिवळं होतं. ही ताकद तुकोबा राहायची. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाची आली, गीता तुलनेसी ब्रह्म तुकाची आली. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. गीता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. अरे ज्या तुकोबा रायाचं सामर्थ्य मोजण्यासाठी ब्रह्मदेवाच्या तराजूच्या साखळ्या तुटाव्या, ते तुकाराम महाराज आहेत. आणि ते तुकाराम महाराज काय सांगतात तर देवाचं नाव घ्या असं तुम्हाला आम्हाला सांगतात. कुणाला सांगतात? माणसाला सांगतात. प्रश्न दुसरा असा आहे, माणसालाच का सांगावं? बैलाला सांगावं, म्हशीला सांगावं, कावळ्याला सांगावं, त्याला सांगितलं नाही. कुणाला सांगितलं महाराजांनी? माणसाला सांगितलं. का माणसाला सांगितलं? आणि काय ज्ञान नाही कोटी, आणि काय ज्ञान नाही कोटी, आणि काय ज्ञान नाही कोटी, आणि काय ज्ञान नाही कोटी. घडे देवाचे भजन
आणि अनेक हे ज्ञान नाही कोठे, याच देहामध्ये देवाचं भजन करता येतंय, दुसऱ्या देहामध्ये याचं ज्ञान नाही. का तर माणसाकडं बुद्धी आहे. काय माणसाकडं बुद्धी नावाचं एक तत्व आहे आणि त्याच्या जोरावर माणूस चंद्रावर चाललाय. कुठे चाललाय? चंद्रावर चाललाय. तर बघा बुद्धी कुणाला जास्त? बघा नंदुशेठ, चोरी झाल्यावर चोर सापडणं गेल्यावर कुणाला आणावं लागते? कुत्रे. बरोबर. आता मला सांगा, जी वस्तू माणसाला सापडत नाही, चंद्रावर माणूस चाललाय, चंद्रावर तिथं घर बांधायची म्हणाली तिथं, आणि त्या माणसाला चोरी केलेला चोर सापडत नाही, त्याच्यासाठी कुत्र आणावं लागते. कुत्र. मग बुद्धी कुत्र्याला जास्त का माणसाला जास्त? तुम्ही सांगा कुणाला जास्त? बोला की. कुत्र्याला जास्त. आता कुत्र जरा बाजूला ठेवा. दुसरा एक पक्षी आहे, हे आमचे गायक आहे, इतकं लावून सुद्धा स्वर जाते आणि मग त्याला ते नाव आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीनं. बर याने घासलंय, रियाज केलाय, सारे गम हा हा ऊ सगळं म्हणलंय, तरीही स्वर जातीतच. पण एक पाखरू आहे, पाखरू. त्या पाखरानं कुठं अभ्यास केला नाही, ते कुणाकडं शिकलं नाही, कुठं गेलं नाही, काहीच नाही. पण त्यानं एकदा स्वर लावला आणि गायला सुरुवात केलं की त्याचा स्वर कधीच जात नाही, कधीच जात नाही. त्या पाखराचं नाव काय? कोकिळा. 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 मग मला सांगा, बुद्धी माणसाला जास्त का पाखराला जास्त? बोलत कुणाला जास्त? आता कुत्र एक आणि पाखरू, आता हे दोन बाजूला ठेवू. तिसरं आहे, जुन्या काळात हे राजे मोहिमेवर निघाले ना, छत्रपतींच्या काळामध्ये वगैरे हे मोहिमेवर निघाले, किंवा एखाद्या राजाचं मोठ्या सावकाराचं लग्न दुसऱ्या एका लांब गावाला निघालं, तर त्या बैलगाड्यामध्ये असायचं, वाटेने मुक्काम पडायची. मग मुक्काम कुठं करत होते? जिथं पाणी असेल तिथं. बरोबर आहे का नाही? जिथं पाणी असेल तिथं मुक्काम करायचे. मग ते पाणी चांगलंय का ते पाणी खराब आहे ह्याची परीक्षा करण्यासाठी तिथं एका प्राण्याला नेत होते. प्राण्याला, त्या प्राण्याचं काय नाव आहे? गाढव. गाढव. चांगलं पाणी आहे का पाणी वाईट आहे ह्याची परीक्षा कोण करतंय? गाढव. गाढव गढूळ पाणी पियत नाही, गाढव कीर्तनाला येत, कुत्रे पंढरपूरला जात नाही. हे सगळं हे असं हे ठरलेलं आहे, हे सगळं ठरलेलं आहे. मला सांगा, मग आता पाणी चांगलंय का वाईट आहे? माणसापेक्षा जर गाढवाला कळतंय तर बुद्धी गाढवाला जास्त का माणसाला जास्त? गाढवा. मग मला सांगा, गाढवाला बुद्धी जास्त, कुत्र्याला बुद्धी जास्त, पाखराला बुद्धी जास्त, तरी तुकोबाराय त्यांना सांगत नाहीत. नाही सांगत. कुणाला सांगते? माणसाला. का? प्रमाण होऊन गेलं, प्रमाण होऊन गेलं. या धर्म मंडपामध्ये बसण्यासाठी त्यांना ज्ञान नाही. महाराज मनुष्या पुण्य
पाप पुण्य जाणती. काय या प्राण्याला पशु पक्षाला पाप आणि पुण्य कळत आहे का हो? कळत नाही. मग कळत आहे कुणाला? माणसाला. इथं येऊन बसायचं ज्ञान त्यांना नाही. ते भुकत आले आणि भुकत गेले. आले इथं नाही आले का? आले, भुकत आले आणि भुकत निघून गेले. बसण्याचा त्यांना अक्कल नाही. बसण्याची अक्कल फक्त माणसाला आहे. तरी माणूस इथं येऊन बसत नाही. आणि म्हणून माणसाला सांगायचं. सांगणारे तुकोबार आहेत. सांगालेत माणसाला. महाराज काय काय माणसं काही सांगत आहेत, त्यातले त्यात पिदाडीत काही सांगत आहेत, काही सांगत. एक पिदाड आपला अनुभव सांगू लागला. आपला अनुभव ते म्हणला आपल्याकडे असं झालं. म्हणलं एक दिवशी काय आम्ही 4 मित्र बसलोत. म्हणलं 4 मित्र बसल्यावर पार्टी ठरली. म्हणलं आमच्यामध्ये पार्टी. मग काय झालं? गेलो म्हणला घरी. मला सांगितलं होतं काय तुझे पैसे 4 दिवसाला देऊन टाको. तुझ्या घरी त्याच्या घरी एक पिलू होतं, बकरू होतं एक बारका. त्याला म्हणले तुझं बकरू घेऊन ये. फुल दारू पेलं हे आणि बकरू आणाय घरी गेलं. घरी गेलं रात्रीचं इकडं तिकडं फिरलं, शाली खाली झाकलं आणि घेऊन पार्टी केली. मस्त जेवले आणि पहाट घरी गेलं. पहाट घरी गेलं. जरा दिसू लागलं, उजडू लागलं. तिथं घरी गेल्याबरोबर त्याला ते बकरीचं पिलू जशाला तसंच दिसू लागलं ते बकरू. ते म्हणलं ह्याला रात्रीच घेऊन गेलतो. म्हणला मी हे इथं कसं आलं? पाहू लागलं इकडं तिकडं. बायको म्हणली काय पाहला? ते म्हणला हे पिलू इथं कसं आलं? म्हणला इथं. ती म्हणली पिल्याचं जाऊ द्या काही होईल. म्हणली तुम्ही रात्री आपलं कुत्रीचं पिलू घेऊन कुठं गेला होता? काय खाल्लं याने? हे कामातून गेलेले केस असतात. पण यांचं काहीच ऐकायचं नसतं. ते काही जरी म्हणत असले ना, कारण ते स्वतः देहावरच नाहीत. काय झाले? नशेनं उन्माद झाले. आणि नशेनं उन्माद झाल्यामुळं स्वतःच हित त्यांना कळत नाही. ते दुसऱ्याचं हित काय सांगणार आहेत? विठाला म्हणून सांगावं कुणाला? माणसाला. बरं माणसामध्ये काही प्रकार आहेत, माणसामध्ये काही व्यवहार आहेत. काही माणसं असे आहेत महाराज एखाद्या गोष्टीकडे भोग दृष्टीनं पाहतात, काही माणसं व्यवहार दृष्टीनं पाहतात, काही माणसं ज्ञान दृष्टीनं पाहतात आणि काही माणसं अध्यात्म दृष्टीनं पाहतात. एका मुलीनं आत्महत्या केली. एका मुलीनं आत्महत्या केली आणि इतकी सुंदर मुलगी होती. तिचं प्रेत खाली टाकलं. समोरून एक मुलगा आला. त्याचं लग्न झालं नव्हतं. ते खूप पोरी पाहू लागला. त्याला मुलगीच मिळत नव्हती. त्यानं त्या मुलीकडे पाहिलं, त्या प्रेताकडं, आणि त्याला असं वाटलं महाराज काय देव बी आहे. इतकी सुंदर मुलगी जर मला मिळाली असती, मला तुम्ही किती सुखानं संसार केला असता. भोग वस्तू या दृष्टीनं, भोग वस्तू या दृष्टीनं त्यानं पाहिलं. तितक्यात थोड्या वेळानं तिच्याजवळ एक वेश्या आली. वेश्या, त्या वेश्यानं पाहिलं महाराज तिच्याकडं आणि वेश्या म्हणत होती इतकी सुंदर पोरगी जर माझ्या कोठेवर असती तर मी हिच्याकडून किती पैसे कमवून घेतले असते. याला व्यवहार दृष्टी म्हणायचं. तिसरं तिचं जोडपं आलं. लग्न झालेलं होतं पण त्यांना मूलबाळ नव्हतं. त्या जोडप्यानं पाहिलं आणि ते म्हणत होतं अशी सुंदर मुलगी जर आम्हाला देवानं दिली असती तर आम्ही तिचा संसार किती सुखानं करून दिला असता. याला ज्ञानदृष्टी म्हणायचं. आणि थोड्या वेळानं त्या प्रेताच्या जवळ एक साधू आला महाराज. साधूनं पाहिलं आणि साधू काय म्हणू लागले? साधू म्हणू लागले दुर्लभम मनुष्य देह देहिनाम क्षण भंगुरा. आणि माणसाचं शरीर दुर्मिळ आहे, मिळत नाही. मिळालंय इतका सुंदर देह मिळाला आणि याच देहाला जर संतांची संगती प्राप्त झाली असती, अध्यात्म संगती प्राप्त झाली असती तर या देहाचं सोनं झालं असतं. याला अध्यात्मदृष्टी म्हणतात. प्रत्येकाचा पाहण्याचा वेगवेगळा विचार आहे. प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहे. पण महाराज म्हणतात या सगळ्यांसाठी मार्ग एकच आहे. ते आम्ही सांगतो अभंगाच्या
पेरा राम कंठी धरा तेने चुके पेरा गर्भवास. तुकोबराय म्हणतात बाबा असं करा. काही काही माणसं थोडंसं उलट बोलते. एकदा तुकोबराय सांगू लागले पण काही माणसं ऐकत नाही. असं एकदा बिरबलनं काय केलं, बिरबलला बादशाहनं सांगितलं बिरबल जरा जल्दी आव, जरा जल्दी आव. थोडा उशीर लागला बिरबल बादशाह स्वतः उठला आणि बिरबलकडे गेला. बिरबल काय करत होते, तुळशीला पाणी घालत होते. तुळशीला पाणी घालू लागले. त्या बिरबलनं त्या बादशाहने विचारलं, बिरबल क्या कर रहे हो? तो बोले ये हमारी माँ है, हम इसको पाणी डाल. ते गेलं राग त्याला राग आला तर त्याने ती उपटिली तुळस. कुण त्या बादशाहनं अशी उपसून काढली. वाईट वाटलं बिरबलला पण काही म्हणाव तर राजा, काय म्हणाव तर राजा. तुम हिंदू के लोग कोई भी करके बोले कोई पेड़ को माँ कोई पेड़ को क्या कहते बोले. उपसिली तुळसन फेकून दिली. राग आला बिरबल. काय जाना है खावीन तर चलो जाना है जरा. निघाले वाटेनं. पुढे गेल्याच्या नंतर बिरबलच्या मनात राग होता. थोडं पुढे गेले तिथे काय म्हणला बिरबल, ये तुम माँ कहते कोई भी किसी को भी कुछ भी कहते ऐसा कैसा रहता तुम्हाला. बिरबलने सांगितलं आमचं असंच असते म्हणलं. मग बिरबलच्या डोक्यात फक्त ह्याला आता ह्याची अक्कल कशी घडावी म्हणला. मग थोडंसं पुढे गेलं. बिरबलने काय केलं, आयडिया केली. पुढे ते कुचकुऱ्याचं झाड माहिती का, कुचकुऱ्या अंगाची आग होती त्याला हात लागला. आग्याचं झाड म्हणा किंवा कुचऱ्याचं, तुमच्याकडे कशाचं म्हणते त्याला, चुरचुरीचं झाड. हा तिथं गेलं बिरबल आणि बिरबलनं सप्तेला असं लोटांगण घातलं आणि दोन्ही हात जोडले. जय हे दंडवत म्हणले आणि जय बाबा म्हणले. काय म्हणले, जय बाबा. बिरबल म्हणलं बिरबल, ते बादशाह म्हणलं बिरबल ये क्या है. बिरबल बोले वो हमारा बाप है. कुछ भी कहते हो म्हणला, उस पेड़ को माँ और इस पेड़ को बाप. काय का बाप म्हणलं. गेलं राग आणि धरलं आणि उपटायला गेलं महाराज. आता ती उपटत आहे कसं का, त्याच्यामुळे कोण आहेत, तुळशीचं एक वर होतं म्हणून आलं उपसून. आता हे उपसत नाही, झटके द्याय गेलं ते सगळं अंगावर आलं म्हणजे आग व्हायला सुरुवात झाली महाराज. आग होऊ लागली अंगाची. मग नाचू लागलं, लाल भून झालं अंग खाजून. बिरबल आप क्या करणार, बिरबल आप क्या करणार. बिरबलनं सांगितलं हे काय झालं म्हणला, आमच्या माईला तुम्ही उपसिलं आणि म्हणून आमच्या बापाला राग आला म्हणला. मग आप क्या करना पड़ता है, माँ का दर्शन लेना पड़ता है. आणि मग त्या बादशाला तुळशीचे पानं खायला दिले आणि तुळशीचे पानं अंगाला लावले. थोडा वेळ थांबलं. बिरबलनं त्याच्या अंगाची आग शांत केली. बादशाह म्हणला अच्छा आहे, अच्छा आहे. काय असतं, काही माणसाला अक्कल बी घडावी लागत असते. किती सांगा, काही माणसाला त्या पालत्या घागरीवर पाणी भरल्यासारखं तिथंच पालती घागर भरल कशी का, तिला सवाशी करावं लागेल का नाही. काही माणसाला सांगून कळत नाही, काही माणसाला शिकवून कळत नाही. मग काही माणसाला त्यांच्या भाषेत सांगावं लागत असतंय. म्हणून तुकोबराय म्हणतात बाबा तुम्हाला आम्ही विनंती करून सांगतो. अरे हे जरी नाही कालो मग दुसरा येईल, हे जरी नाही कालो, हे जरी नाही कालो, जरी दुसरा येईल, हे जरी नाही कालो. सरत शेवटी बा काळ बाजून देईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून देईल, सरत शेवटी बा. आमचं काय जाणार, सरत शेवटी बा. अरे काळ बांधून नाही, आमचं काय जाणार आहे. ते सांगतंय पाखरू पिंगळा महाद्वारी, बोली बोलत बोल पिंगळा महाद्वारी.
ते बोलायले सांगायले, ए माणसा जरा माणसावनी वाग, काय कर जरा माणसावनी वाग. म्हणून तुकोबराय म्हणतात बाबा माणसावनी वागण्यासाठी काय करा, आईशी जोडी करा आणि रामकंठी धरा. दुसरं काही करू नका, तुम्ही रामच कंठी धरा. बघा काय असतंय काही माणसाचं, तुकोबराय सांगतात ज्यांनी रामकंठामध्ये धरला, ज्यांनी रामकंठामध्ये धरला त्यांचं हित झालं महाराज. आणि ज्यांनी रामकंठात धरला नाही तेही जगले पण त्यांच्यामध्ये आणि पशुपक्ष्याच्या जगण्यामध्ये काही फरक नसतो. विठाला काही माणसं सांगून ऐकत नाहीत, मग सांगून ऐकत नसल्यामुळं वाईट संगती गेले ना, वाईट संगतीमध्ये गेल्याच्या नंतर बघा काय फरक असतो. चांगली संगती माणसाला चांगलं बनवते आणि वाईट संगती चांगल्या माणसाला वाईट घडीते. आमच्या तिकडचं सांगतो, इकडचं नाही. आमच्या तिकडचा एक माणूस त्यानं शेतपूत जमीन विकली आणि कुठं गेला, इकडं त्या आपल्या भालकीच्या पलीकडे जाऊन राहिला. तिकडं जमीन घेतली त्यानं, रोडला इतकी फसकला जमीन घेतली, नंबर 1 भारी काळीची जमीन घेतली. शेतात घर 25-30 एकर जमीन बागायती, शेतामध्ये घर बंगला बांधला. गावं शेजारी होते, त्या गावामध्ये त्या सगळी पाटलाची सगळीकडं कीर्ती पसरली. काय माणूस आहे म्हणून गावात असा सप्ताह होता. 4 माणसं गावातले उठले, पोलीस पाटील, सरपंच, पहिल्या काळात माली पाटील होता, चेअरमन होता, हे की नाही, असे 5 माणसं मोठे गावातले कारभारी शेठजी तिथं गेले. आणि त्या पाटलाकडं पाटील मस्त आपलं सवळ्यामध्ये पूजा करू लागले. राम झाला सगळ्यांचा. पाटलानं त्यांना बसवलं, पुन्हा चहा पाणी झालं, पूजा झाली. पाटील उठून त्यांच्याजवळ बसले, गप्पा हे झाल्या, त्यांना जीव घातलं, चहा पाजला. काय वर्गणी आहे, किती आहे, एवढी आहे, बरं तेवढी घ्या, अजून जास्त घ्या, आणि काही लागलं तर आम्हाला सांगा. इतका नम्रपणानं, इतका वाकून, मवाली माणूस होता त्या, इतकं भुरळ पडलं ह्याला. हे म्हणू लागले काय माणूस आहे. पण त्यातले त्यात एक जण म्हणू लागला, जरा थोडी शंकाची आली. म्हणला कशाची शंका? नाही पाटील म्हणले काय विचारा, म्हणले आपलं घरच्यासारखं आहे, काय नाही तसं विचारा. एक जण म्हणला, सरपंच म्हणला, पाटील हे तुमच्या नाकाचा शेंडा कसा जरा नाही. म्हणला हे नाक कसं गेलं इतकं? ते म्हणला त्याच कारण आहे. म्हणला काय झालंय, हे आम्हाला देव करायचा नाद आहे, देवपूजा करायचा नाद आहे. पण गंमत काय होती म्हणला, या डोळ्याच्या पुढे ही नागपुडी आडवी होती म्हणला, आणि या डोळ्यापुढे ही नागपुडी आडवी होती. या नागपुडी आडवी आल्यामुळं देवाचं डोळ्याचं दर्शन बंद व्हायले. पण देव डोळ्यासमोरला बाजूला जाऊ नये म्हणून हे नाकच कापून टाकलं. मग आता कसं आहे ते म्हणलं, आता देव माझा मी देवाचा, ऐसा दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता देव सारखा दिसतोय म्हणजे, रात्रंदिवस आम्हा हेच काम आहे, देव. पाटील म्हणू लागला सरपंचाला, हे म्हणाले हे खरं असेल का? कोण? पाटील म्हणला, हे म्हणाले हे खरं असेल का? पाटील म्हणला, हो का तुम्ही मनात संशय धरू, तुम्हाला जर खात्री पटवून घ्यायची असली तर ह्याच्यातल्या एकानं प्रयोग करा, एक जणानं. इमानदारीनं दिसतंय म्हणजे दिसतंय. दोघात चढवड लागली. पाटील म्हणू लागला मी आधी का सरपंच म्हणू लागला मी आधी. हो आता कुणाला म्हणू द्या, ती मागं गुजरातला बाई आली ती, आमच्या तिकडे फरशीवाला बाबा होता. आता कुठं म्हणू द्या, इथं या देवाला नारळ फोडलं की पोरग होतंय म्हणल्याबरोबर नाही, दुसऱ्या दिवशीपासून जर रांगाच लागल्या तर गर्द्या मग म्हणत. अशी दोघांची चढवड सुरू झाली. पाटील म्हणू लागला आधी देव मला पाहायचा आहे, आणि सरपंच म्हणू लागला आधी मला पाहायचा. त्या पाटलानं सांगितलं दोघात ठरवा कुणाला पाहायची, ज्याला पाहायची त्याला मी दाखवतो. दोघात समजोता केला. चेअरमन माली पाटलानं सांगितलं सरपंचाचा मान पहिला असताय म्हणले सरपंचाला. असा धरला बांधला सरपंच, असा बांधला, आणि पाटलानं असा एवढा ते चाकू घेतला महाराज, आणि असं एका झटक्यातच नाक बाजूला काढलं. नाक बाजूला काढल्यावर मेलो रे बाबो, मेलो बाबो. ते म्हणला असंच होतंय. पाटील काय म्हणला,
असं पतच असतंय. म्हणजे कानात म्हणू लागला कवा दिसतंय, ते म्हणला दिसतच नसतंय, फक्त उड्याच मारावं लागतात म्हणला. आणि मग म्हणला फायदा काहीच नाही म्हणला, दिसला म्हणावंच लागतंय, नाही म्हणलं की हे नाक कापून घेत नाही म्हणला, दिसलाच म्हण. आता त्यानं विचार केला सरपंचानं, माझं तर जाचं ते गेलंय, चौघाची हाणल्याशी मी बंद करीत नाही. काय उड्या मारू लागला, काय देव दिसायला म्हणू लागला, हे पुंडलिकाचं मंदिर, हे पांडुरंग, काय राय रुक्माचा जोडा, असा आधी नाचू लागला. पाटील म्हणू लागला, मी त्याच्यासाठी तर म्हणू लागलो, मला आधी बघू द्या. दमत पडे ना पाटलाला, धरला पाटील बी धरला, आणि पाटील बी वरून खाली आले. पाटलाचे नाक कापलं, पाटील उड्या हाणायला लागला. पाटील म्हणू लागला, कधी दिसतंय, ते म्हणले दिसत नसते, असं म्हणावंच लागतंय. पाटलाचं नाक कापलं, चेअरमनचं नाक कापलं, माली पाटलाचं नाक कापलं, उपसरपंचाचं पाचीला पाची नसते. आणि पुन्हा गावात आली सगळी होणारी. गावात आल्यावर लेकर लहान आपलं खेळू लागले, 3 लागले, आणि शिमगा होता दुसऱ्या दिवशी. काय लेकर जे ठणठण बोंबलत मार, हे नको आले रे, नको आले रे, नको आले रे म्हणून सगळे आले. आणि इथं मंदिरापाशी उभा टाकले, आणि मंदिरापाशी उभं टाकल्यावर सगळा गाव जमला महाराज. गावातले लोक म्हणू लागले, हे काय केले? ते म्हणले, तुम्हाला आम्ही येडे वाटतो का? गावाले म्हणले, येडे नाहीत म्हणून तर तुम्हाला मान दिलाय काय? पाटील सरपंच तुम्हाला कशासाठी केले? शानी आहो म्हणून तर केले. मग म्हणले, आम्ही शानी आहोत तर आमचं ऐका, ज्याला देव पाहायचाय त्यानं नाक कापून घ्यावं लागतं. काय महाराज, रांगच लागली गावात, अख्या गावाला रांग लागली. अख्या गावात एका कडीकून गाव पुरा नाकता झाला. काय गाव नाचू लागला, थै 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 करी. आणि ती बातमी लातूरच्या कलेक्टरला पोहोचली. हो, अमुक गावामध्ये देव दिसायलाय म्हणून नाक कापलं जाते. तहसीलदारन, डिप्टी कलेक्टरन गाव, हा सगळ्या गाड्या सगळे लोकांनी म्हणले, काय खरे काय? ते म्हणले, काय खरे? त्या माणसाला विचारा म्हणले, काय खरे? ते तिथं पारावर बसलाय म्हणले माणूस सोट्यावर, त्यांना विचारा काय खरे. ते कलेक्टर त्याच्याकडे गेले म्हणले, काय ही अंधश्रद्धा लावली? ते म्हणला, साहेब अंधश्रद्धा आहे का? लोकांना विचारा म्हणला, ह्या नाचणाऱ्या सगळ्या दिसायला का नाही? प्रत्येकाला विचारला, ते कोणी म्हणू लागलं दिसायचं. सगळ्याच्या कानात मंत्र एकच टाकला होता, एकच. आपलं कापलंय ना, हो, मग त्याचं कापायचं असलं दिसलाच, एकच मंत्र. हा, ते कलेक्टर मी बिघडले डोसकं. कलेक्टर म्हणू लागला, खरंच जर एखादा असलं तर काय म्हणलं, एकदा आपण बी हाणूत म्हणला घेऊ. पण डिप्टी कलेक्टर जरा हुशार होता. डिप्टी कलेक्टर म्हणला, साहेब तुम्ही कलेक्टर आहात, तुम्हाला जिल्ह्याचा कारभार बघायचा, आणि जिल्ह्याचा कारभार बघणाऱ्या माणसाला नाक असावं लागतं. गेलं तर माझंच जाऊ द्या म्हणलं एकदा. म्हणून डिप्टी कलेक्टरनं नाक कापून घेतलं, उड्या मारू लागला, नाचू लागला. त्याला सांग, नाचावं लागतंय, उड्या मारावं लागते. उड्या मारला ना कवा ते म्हणले दिसतच नसते म्हणले. आता जर तुला कलेक्टरचं नाक कापायचं असलं तर दिसलाच म्हण. आणि हे जर दिसला म्हणून नाचत होता तर कलेक्टर झटक्याला नाकच कापून घेत होता. पण हे इमानदार होता. ते म्हणला, साहेब माझंच नाक गेले, जाऊ द्या. अख्या गावाचे नाक गेलेत म्हणला. पण आता तरी होई जागा. काय महाराज म्हणतात, आता तरी होई जागा. किंवा तुकोबर म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणास अविशाचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. ए भल्या माणसो, तुम्हाला आमची हात जोडून विनंती रे, या वाईटांचं ऐकू नका, याच्यात धोका आहे, धोका. काय? आता जागा रे भाईनो, जागा. आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो, जागा. आता जागा रे भाईनो, जागा. थोडे दिसल्या रे वाजले भागा रे, दिसल्या रे बाई जागा रे. आता जागा रे बाईनो, जागा.
ना जागा रे भाईनो जागा, पुढे हुशार थोर आहे दगा. काय करा तुम्ही जागे व्हा जागे. काय करा ह्या लोकांच्या नादी लागू नका असल्या, कारण या लोकांनी सगळ्या लोकांना आतापर्यंत फसवत आले. ह्यानं त्याला फसविले, त्यानं त्याला फसविले, त्यानं त्याला फसविले. खरं कुणाचंच नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी. एका गावात गेलो, भागवत होत कथा होती, तिथं चहा प्यायला एका म्हातारीनं घेऊन दिली. ते म्हातारीला विचारलं, म्हातारी म्हणली महाराज कसं काय तुमचं? म्हणलं चांगलं आहे व आमचं. आता असे 12-12 वर्ष एका गावात कथा द्यायले, कसं आहे आमचं चांगलं आहे म्हणलं. आता मग त्याला म्हणलं आजी तुझं कसं काय? ते म्हणले महाराज माझं लई चांगलं आहे. म्हणले मला 3 पोरी आणि 1 पोरगं होतं. 3 पोरीचे लग्न झाले. म्हणले लग्न झाल्यापासून म्हाताऱ्याचं अजिबात ऐकलं नाही म्हणले आतापासून, आणि म्हाताऱ्याचं अजून बी ऐकत नाही. लग्नात तर ऐकलंच नाही म्हणली. अशा घरी पोरी दिल्यात म्हणली, मी नंबर 1 घरी पोरी दिल्यात म्हणली. तिन्ही पोरीचं इतकं सुख आहे, राजाच्या राणीसारख्या राहत्यात म्हणल्या तिघी पोरी. एकीलाही सासू नाही म्हणली, तिघी बिन सासूच्या आहेत. सासू बघून पोरगी मी दिलीच नाही. मी म्हणलं मग आता काय दुःख आहे? म्हणली पोराचं राहिलं. काय झालं? पोराचं राहिलंय. आणि महाराज तुमच्याकडे जर एखादं सोयीर पण असलं, तुम्ही लई फिरत आहोत, एखादं सोयीर पण असलं तर बघा ना, तेवढंच दुःख आहे. मी म्हणलं माझ्याकडे सोयीर पण 50 आहेत, 1-2 नाही 50. तुमच्या पोराचं नाव घेतलंय कोणी पोरगी देत, पण प्रत्येकाची 8 एकच आहे म्हणे. काय सासू? ते म्हणले आता मी काय मरू का? मग पोरी कशा मारून दिल्यास? तू जशा बिगर सासूच्या पोरी दिल्यास, तसं तुझ्याही घरी पोरगी याची म्हणल्यावर तिची माय म्हणेल का नाही सुनाची तुलाही सासू नको. हे सगळ्या फसवाफसवीचे धंदे, हे कुणाही कुणाला फसवले, हे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही आम्ही केलेला व्यवहार आहे. पण तुकोबराय म्हणतात आमचा व्यवहार फसवाफसवीचा नाही, आमचा व्यवहार जगाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो की तुकोबराय म्हणतात ऐसी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भमा. म्हणून महाराज म्हणतात बाबा असं करा. काय बघा, जे वस्तू तुम्हाला दुपारी सांगितलेली, जी वस्तू ज्या कामासाठी तिचा उपयोग व्हावा लागेल का नाही. एक पैलवान होता, मोठा पैलवान, 5000ची कुस्ती करायचा. ते गेला इकडे देवणीला कुस्ती करून आला, 5000चं बक्षीस घेतलं. आणि येता येता हांचनाळच्या तिथं पोरांनी झोडपीला, शांबड्या पोरांनी हाणला, तोंड फुटलं. घरी आलं, घरी आल्यावर बायको जवळ पैसे दिले आणि बायको म्हणून लागले 5000ची कुस्ती करून आलं, थोबड कसं फुटलं? म्हणलं हांचनाळच्या तिथं लेकरांनी मारलं. आणि म्हणले तुमचं एवढं मोठं शरीर आणि त्या लेकरांनी तुम्हाला मारावं, त्याला तुम्हाला हाणायत नव्हतं का? ते म्हणलं येडे, 5000ची कुस्ती करतो फुकट मारू आहे म्हणलं. काय म्हणलं? कुस्ती 5000ची करतो फुकट दुसऱ्याला मारू का म्हणलं? मग आता फुकट नको मारू तो काय मार, आमचं काय चालेल. ज्या कामासाठी जी वस्तू आहे त्या कामासाठी ती वस्तू नाही वापरली की त्या वस्तूचा उपयोग होत नाही. आणि असं आम्हाला एक याच्यामध्ये जीवशास्त्रामध्ये एक धडा होता, ज्या वस्तूचा आपण उपयोग करणार नाही ती वस्तू कालांतरानं हळूहळू नाश पावते, नष्ट होत. म्हणून सापाला जुन्या काळात पाय होते म्हणून, पण ते पायाचा उपयोग करत नव्हता सरपटण्यासाठी. सापाचे पाय बंद होऊन गेले. पर्वताला पंख होते उडण्यासाठी, त्यानं वापर केला नाही, पंख तुटून गेले. जाऊ द्या, माणसाचे दोन्ही हात सारखेच का नाही? हे उजवा हे डावा, याच्यात मांस तेवढंच आहे, याच्यात मांस तेवढंच आहे, याच्यात हाड तितकेच, याच्यात हाड तितकेच. काम कोणता जास्त करतोय? उजवा का? डायाला खाला कमी दिले का तुम्ही? नाही. मग ते का काम करीत नाही? आम्ही ह्याचा वापरच केला नाही, ह्याचा वापर केला नाही. ह्याचा ज्यानं वापर केला डकुऱ्या माणूस आहे का नाही, हे उजव्या हातापेक्षा काम करतो. मग ताकद नाही काही हातात, याच्यात बी ताकद आहे, याच्यात बी ताकद आहे. आम्ही वापर एकाचा केला आणि एकाला घाण ठेवलं. तसं माणसानं स्वतःची बुद्धी घाण ठेवली आणि दुसऱ्याच्या सोंडीनं पाणी पिलं, वाया गेलं. विठाला विठाला येऊ का? दुःख प्रत्येकाला सारखं आहे.
आम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती झाली नाही, आम्ही सुखासाठी मिळतोय. दुःख प्रत्येकाला सारखं आहे, पण आमचं दुःख वेगळं नाही, तुमचं दुःख वेगळं नाही, दुःखात थोडे थोडे फरक असतील. तुम्ही दृष्टांत ऐकलाय, पण त्याचा सिद्धांत तुम्हाला पटवून सांगतो मी. संसाराच्या तापे तापलो मी जेवण करीतो यशवा कुटुंबाची. राग राग घराच्या बाहेर पळून गेलं. जे पळालं 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 पळालं, जंगलाचा रस्ता लागला, जंगलात गेल्यावर वाघ मागं लागला. वाघ मागं लागल्याबरोबर त्यानं काय केलं, अशी उडी मारली. बारव होती, मोठी बारव, विहीर, जुनी पडी, आणि तिच्या काठावर वडाचं झाड होतं, आणि त्या पारुंब्या त्या विहिरीत लोंबकळलेल्या होत्या. यानं अशी उडी मारली आणि त्या पारंबीला धरलं. पारंबीला धरलं, वाघ बाजूला बसला. आता वाघाला कुठं तिथं जाता येतं? वाघ एखादा लई झाला तर झाडावर चढल, पण त्याला पारंबीवर येता येत नाही ना खाली. पण त्याने विचार केला, म्हणला बरं इथं आता, बरं नाही तर नाही म्हणलं, इथं नग म्हणलं, एखाद्या वेळेस वाघ येईल म्हणून खाली जावं म्हणला, विहिरीत जावं. तर खाली पाहिलं तर खाली नाग उभा, वरी वाघ उभा, खाली नाग उभा. आणि ज्या पारुंबीला धरलं होतं त्याला झटका बसला, आणि त्याला होतं आग्यामावळ. त्या माश्या उठल्या, आणि त्या माश्या त्याला चावू लागल्या. खाली जावं तर नाग उभा, वरी जावं तर वाघ उभा, आणि तिथंच बसावं तर आग उभा. असा पिसाळला महाराज, हा करू लागला. पण तेवढ्यात त्या झटके देऊ लागला फांदीला. त्यानं काय झालं, ते मधाचा कांदा फुटला, मध फुटला, आणि त्याचे थेंब त्याच्या नाकावर पडले, आणि नाकाहून जिभीवर आले. आणि मग म्हणलं, काय गोड आहे, काय गोड आहे. सगळं दुःख विसरला महाराज, सगळं दुःख विसरला. बाहेर वाघ आहे, खाली नाग आहे, माश्या चावल्या, सगळं दुःख विसरला, आणि त्या सुखामध्ये मौलाचा मध खाऊ लागला. महाराज म्हणतात संसारातलं सुख असं आहे. आता त्याचा सिद्धांत सांगतो. वाघ उभा घरातून बाहेर निघाल्याबरोबर किराणा दुकानदारावर म्हणला, उधारी काल देतो म्हणला होता, काय झालं? नाही तर आज संध्याकाळी दिली पाहिजे, तर इथून फिरायचं नाही. कदर गेलं, घरी जाऊन बसलं. बाहेर वाघ उभा, देणेकरी जे आहेत मागणारे ते वाघ उभा. घरी गेलं तर घरची नाग उभा. तेल नाही, मीठ नाही, हेच नाही, तेच नाही. घरच्या नागोबाला कदरलं, बाहेरच्या वाघोबाकडे याय गेलं, बाहेरून वाघोबा. बरोबर कुठं बसावं, तो आग्या मोहोळ महाग लागले. पप्पा पिझ्झा आणा, पप्पा बर्गर आणा, पप्पा. ही आग्या मोहोळ आहे. या सगळ्यामध्ये त्याला सुखाचा लव कुठं भेटला नाही, फक्त त्या आग्या मावळ्यासारखं. काय झालं, मावळ्याच्या मधासारखा एक थेंब पडला, एक थेंब तोंडावर, आणि तेवढ्याच सुखावर बसले, तेवढ्याच सुखावर बसले. सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे. हो सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे. दुःख एवढं मोठं आहे महाराज, पण या सगळ्या दुःखातून बाहेर निघायचं जर असेल तर महाराज सांगतात, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. तुम्हाला या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर फक्त राम म्हणा, राम, दुसरं काय. महाराज असं कुठं घडलंय का? महाराजांनी सांगितलं, सांगतो ऐका. मला एक सांगा, लग्नाच्या अगोदर बाईला लेकरं होणं चांगलं का वाईट? क्षमा मागून बोलतो, होय दादा, चांगलं का वाईट? वाईट आहे का नाही? मग नाही का झाले? कोणतीला लग्नाच्या आधी झालं का लग्नाच्या नंतर? तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा, ए पांडवा घरे द्वारकेचा राणा, पांडवा घरे द्वारकेचा राणा.
मनानं ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा. बरं मला सांगा, मित्राची बहीण पळून नेणं चांगलं का वाईट? तोबा तोबा घेऊन सांगायचं वाईट वाईट, मग नेली नाही का? संन्यासित्वा होनी जनी चोरने नेली माझी भगिनी. कोण म्हणतंय? स्वतः देव म्हणतंय ना. अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाची बहीण म्हणजे सुभद्रा चोरून नेली, चोरून गोसायाचं सोंग घेऊन, आणि चोरण्यासाठी मदत त्यानंच केली. कुण? देवानंच केली, देवानंच केली. तरी अर्जुनाची घोडे धुतिली अनंते, संकटे बहुत निवारली. मागे पुढे उभा आहे सांभाळीत. अरे अर्जुनासारखी मदत त्यानं कुणाला केली का? नाही का? कारण काय? परित्या देवासी आठवीती आठवीते, परित्या देवासी आठवीते आठवीती परित्या देवासी आठवीती आठवीती परित्या देवासी आठवी. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठवीती आठवीते, परित्या देवासी आठवीती आठवीती परित्या देवासी आठवीती परित्या देवासी आठवी. आणि एकदा का परीक्षात पास झालं बस, पुन्हा संकटच नाही. काय परीक्षा होती? अंधाऱ्या रात्री पडलं होत तिच्या दाताच ऊन. काय झालं होतं? आमुषाची रात्र होती, अंधारी, आणि आमुषाच्या अंधारी रात्रीमध्ये तिचे दात चमकत होते महाराज, चमकत होते. म्हणून एक कवीनं म्हटलेले, अंधाऱ्या रात्री पडलं होत तिच्या दाताच ऊन, तिला पाहुनी काय बोलला आमचा राजा शिल्लवा. साडी चोळी अन बांगड्या देऊन केली तिची बोलवण, आईसा महान आमुचा छत्रपती जा. माहिती त्या सुभेदाराची सून आणलेली किती सुंदर होती ती दिसत, पण तिची इतकी सुंदर होती, त्या कवीनं वर्णन केलं की तिचे दात अशी चमकत होते, चमकत अंधाऱ्या रात्रीमध्ये, इतकी सुंदर. पण आमच्या राजानं तिला काय म्हणलं? तिला मानलं पाटीची बहीण, साडी चोडी बांगड्या करून केली तिची बोलवण, ऐसा सिलवान आमचा छत्रपती जा. गडावर गड घेतलेला, गडावर गड घेतलेला, वार्ता कळली विजापूरला. आणि तिथं एका ताटामध्ये विडा मांडला, सोन्याचा विडा मांडलेला, सोन्याच्या ताटामध्ये पैजेचा विडा मांडलेला होता, पैजेचा विडा मांडलेला, कोणाकडून आणलेला शिवाजीला. विजापूरची आदिलशाही संगत होती, जो शिवाजी को पकड़ के लेके आएगा, जिंदा या मुर्दा, एक ही सही नहीं,
आदिलशाहची पत्नी बड़ी बेगम साहिबा बड़ी बेगम साहिबा काही बोलली काय बोलू लागली कोणी एखादा मर्द नाही त्या सैन्यामध्ये कोई ऐसा मर्द नहीं है जो शिवा को पकड़ के ले आए असा आवाज दिल्याबरोबर विको द्या विको थोडा बेस आवाज कानावर गेल्याबरोबर अब जब बड़े बड़े हम कोण होता एका स्वयंपाक करणाऱ्या बाई खाऊन मस्त झालं आईनं सांगितलं होतं नोकरी कर पण त्या दिवशी आदिलशाह हत्तीवर बसून होता आणि पाणी मागून गेला आणि हत्तीची शक्ती धरली आणि गर हत्ती पुढे जाता हत्ती याची आदिलशाहनं पाहिलं 16 वर्षाचा पोरगा हत्तीला वळून चालताय चलो इसे नौकरी दे आणि असं अफजल खान 7.5 ती पार चालून त्यानं आणि त्यांनी सांगितलं शिवाजीला तर काय करावं लागलं नाही हिंदू आणि म्हणून सुतसूचा घाट छोट्या तुळजापुरा भवानी देवीने गेला पण भवानी देवीने थांबल्या भवानी देवी छत्रपती महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी आणि छत्रपती राजे हा खान आणि जगदंबा नसताना ती मूर्ती प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अफजल खान डोळ्यावर थांबला नाही तिथून नामला पंढरपुराला पांडुरंगाचा भेला अल्लाहला चल निघाला आणि त्यांनी पंढरपुरामध्ये नंदनाथ सुरू झाला हिंदूच्या देवाला जाऊ लागली अरे हिंदूंच्या सुंदर पळून नग्न स्त्रियांची मिरवणूक लागला पापाचा घडा भरण्यासाठी असं राजे छत्रपतींना कळली होती पण कारण झालं होतं राजगडावर सई
सांगितलं होतं महाराज राणी साहेबा आजच्या दिवसापासून तुमच्या साथीला छत्रपती राजे सईबाई जवळ हात घेतला राणी साहेबांचा आणि सांगितलं राणी साहेबा आम्ही तुमचा आजार बरोबर आहे पण तुम्हाला चिंता करू नका हा देह जाणार आम्ही पण तुमच्या माघारी शंभू राजा आम्ही हे वचन राजे छत्रपतींनी दिलं आणि राणी काय कर्म केलं आणि करून राजे तो गड सोडला आणि प्रताप गडावर छत्रपतीला लोक सांगू लागले होते काही लोक दूर झाले होते आला आला ठाणा पंढरपुरात छत्रपती तुम्हाला देश गेले क्षमा असं बोलू नका आम्ही जाणार आणि मग सैन्य गडावर सुरू झाली आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर गडावर कृष्णाजी गडावर आले होते राजाने आदर केला आणि राजाने सांगितलं कृष्णाजी सांगत होते राजा तुम्ही चुकला तुमचे वडील शहाजी आदिलशाह चाकरीला होते भागीरगिरी होती तुम्ही ते सोडून दिलं आताही राजाने सांगितलं कृष्णाजी तुम्ही म्हणते आम्ही ऐकतो तुमचं पण तुम्हाला हे म्हटलं का तुम्ही हिंदू हिंदूंचे दैवत बोलले जाते खान आम्ही आणि मनाचा वकील गोपीनाथ खाना गेले आणि भेटीची तयारी केली आणि माता भवानी सांगितली राजे उठा तुमच्या तलवारीमध्ये त्या दुष्ट खानाला मारण्यासाठी तुम्ही तयार आम्ही आणि मग गोंधळी आणि पाणी गुरुजी विठाबाई गोंधळाला या.
जय भवानी जय शिवाजी जय जय शिवाजी अशा अशा आणि छत्रपतींनी भेटीची तारीख खानाला दिली खान पण खानाच्या बाई सांगितलं होशार दगा हो जाएगा खानाला राजीनं सांगितलं होतं खान साहब आप शिवा पकड़ने जा रहे हैं लेकिन होशियार दगा हो जाएगा म्हणून खान सावध होता भवानी सांगितलं साक्षात देताना राजे अंगाची अक्कल घाला आणि राजे घातला भर जय अंगण घात घाला अंगात घात चिलचिलता वरी घात अस्तानी खौल पकड वाक जोडी आणि राजे शामिल सय्यद राजे आपल्या ओल्याला सांगितलं सय्यदाला निरोप सय्यदला उठवा आणि राजे आले खानाने भास्कर दिली डाव्या आणि आपल्या गोपीनाथांकडे दिली खानाने हसले मिलो राजे समोर राजा खानाच्या छातीपर्यंत आणि एवढ्या खानाने समोर ओंढाळ काढले आणि अफजल खान वध झाला आणि जो मारण्याचा होता तो स्वतःची खबर बांधून गेला आणि म्हणून अरे हम क्या कहते हो हम वो सितारे हैं हम हमेशा गले चलते हैं क्योंकि हमारे पास हमारा भगवान के वास्ते हम आपसे नहीं आपसे क्या आपको क्या ये तो मेरी हिम्मत नहीं है लेकिन कृपा दुआ है उसके कारण तो हम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी रक्ताने नीली अमर इतिहास
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम रुबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमार पार कुमार थोबार कुमार पार थोबार कुमार कुमार थोबार कुमार थोबार कुमार थोबार कुमाई की त्या राजाला तुकोबारायाची संगती होती आणि त्या राजानं त्यांच्या संगतीमध्ये नामचिंतन भजन केलं होतं आणि म्हणून भजन केल्यामुळं काय झालं होतं त्यांनी स्वतःची नाव धड केली आणि देशाची नाव धड केली आणि हिंदवी स्वराज्याची कीर्ती स्थापन केली आणि जगामध्ये भगवी पताका फडकवली म्हणून महाराज म्हणतात ऐशी जोडी करा राम कंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास ना शिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ नाव धड कर सहस्र नामाची जे भव सिंधू सितडी पवे तुका म्हणे का हणा तोंडावरी भाता भरा हरी राम ना शिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि आज अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके परिचित गेल्या 12 वर्षापासून म्हणजे 12 वर्ष म्हणजे एक तर पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर महाराजांसाठी आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खरं तर दादा आता जे काही बोलले अतिशय मनातून ज्यांचं महाराजावर प्रेम आहे आणि गावाविषयी सुद्धा प्रेम आहेच आणि आज खऱ्या अर्थानं आज 34वा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे ते 30वा खऱ्या अर्थानं आज सार्थक झालं. जसं माझ्या मुलाचं नाव सार्थक झालं तसं दादा आज सप्त्याचं सार्थक झालं. पण आज जशी शपथ घेतलात तेच शपथ आपण आयुष्यभर पाळावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि दुसरी अजून महत्वाची गोष्ट लक्ष्मणराव बिरादार भाऊराव पाटील यांनी सुद्धा महाराजांच्या हस्ते माळ घातली आणि अशी जर मंडळी जर सुधरत असतील तर ते काही बिघडलेले नाहीत. दोन्ही बी गावचे आदर्श आहेत पण मी असं बिघडलं म्हणणार नाही पण तेच त्यांनी कबूल करतात. पण असं आज अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण भरतजी महाराज गुट्टे ज्यांचं आपल्या गावावर नित्यंत प्रेम आहे. प्रत्येकाला ते ओळखतात. पैशाचं कुठलाही लोभ मत्सर अहंकार नाही काही द्या त्यांनी कधी पैशाबद्दल बोलत नाहीत. ज्यांचं व्यंकटराव बिरादर असतील घंट्यान असतील दिलीप दादा नंदू शेठ आम्ही सगळेच तिने पैशाचं कधीच बोलत नाहीत. असे एक निस्वार्थ सेवेने जे या ठिकाणी येतात आणि खऱ्या अर्थानं एक तर पूर्ण महाराजांच्या मग कधी भागवत कथा असेल कधी रामकथा असेल कधी संत कथा असेल कधी शिवपुराण कथा असेल आपण गेल्या 12 वर्षापासून त्यांच्या अमृतमय वाणीतून आपण ऐकले. अशा महाराजांचं अगदी वेळातला वेळ काढून आपल्या ग्रामस्थांसाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्या ठिकाणी महाराजांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार. आजच्या कीर्तनाचे सौजन्य आपल्या येथील हरिभक्त परायण सूर्यकांतराव हनुमंतराव पाटील जे की उदगीरपासून म्हणजे होनाळीपासून उदगीरपर्यंत उदगीरपासून हैदराबादपर्यंत ज्यांचं आडत्या व्यापारीमधून ज्यांचं नाव आहे ते सूर्यकांत पाटील यांनी आज महाराजांचं सौजन्य घेतले. त्यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शेवटी देतो शेवटी आणि महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मी महाराजांना विनंती करतो आपण ज्ञानेश्वरी देऊन या ठिकाणी महाराजांचं
सूर्यकांत पाटलाचं या ठिकाणी स्वागत करा. हा आपल्या येथील एक युवा तरुण तलाठी म्हणून ज्यांची ख्याती आहे ते शिव भक्त आहेत. यांच्याकडून या ज्ञानेश्वरी पुस्तकाचं त्यांनी सौजन्य या ठिकाणी घेतले आहेत. त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं आभार. आज ज्यांनी सकाळचे नाश्ता या ठिकाणी घेतले ते आपल्या येथील आपल्या भजनी मंडळातील उत्कृष्ट गायक हरिभक्तपरायण बालाजी मारुतीराव पाटील, त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार. दुपारची पंगत आपल्या येथील जे की गावामध्ये पंचगिरी करतात, चांगल्या कामामध्ये राहतात, ते लक्ष्मणराव यादवराव बिरादार दादांनी आज सुंदर असं पंगत भज्जी भाकरीचे, जसं येळवस आपण येळवशीला करतो तशी भज्जी भाकर या ठिकाणी केली. दादांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि संध्याकाळची पंगत आपल्या येथील रामराव दादाराव बिरादार जे की या वारकरी संप्रदायातील दोन्ही जोडप्यांनी वारकरी संप्रदाय ज्यांनी वाहून घेतलं, पंढरपूरची वारी असेल, देवधर्म असतील, हे सर्व करतात, त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं आभार. आता विशेषतः म्हणजे या ठिकाणी व्यासपीठ प्रमुख म्हणून खरं तर महाराज, खरं हे वैभव जे घडलंय हे तुमच्यामुळं. हरिभक्तपरायण रमेश महाराज मेहकरकर ह्या वारकरी संप्रदायात ज्यांनी घडवलं, नाटकाच्या माध्यमातून असेल, भजनाच्या माध्यमातून असेल, हरिभक्तपरायण रमेश महाराज मेहकरकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं आभार. त्यांचं व्यासपीठ म्हणून आपल्या येथील माजी सैनिक प्रकाशजी रामतीर्थेश माजी सैनिक यांच्याकडून त्यांचं या ठिकाणी सौजन्य आहे, त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं आभार. खरं अर्थानं आज मृदंगाची साथ आपण ज्यांना नेहमी 12 वर्षापासून ओळखतो, पाहतो, ज्यांचं गोड वादन असं आहे ते हरिभक्तपरायण अच्युत महाराज यांचंही या ठिकाणी आभार. आपल्याच गावातील अतिशय तळमळीनं या ठिकाणी सप्त्यामध्ये पुढाकार घेऊन काम करतात ते हरिभक्तपरायण राजकुमारजी देशमुख यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं आभार. ज्यांनी उत्कृष्ट असं गायनची साथ दिली. जे महाराज तुम्ही पहिल्या वर्षी आला होता ते हरिभक्तपरायण राजाभाऊ महाराज, तेही शेवटचं म्हणणार नाही पण 12वा वर्ष तपपूर्ती सोहळा, पहिला तपपूर्ती सोहळ्याला सुद्धा उपस्थिती राहिली ते हरिभक्तपरायण राजाभाऊ महाराज यांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आभार. दुसरी ज्यांनी गायनाची साथ दिली ते तुम्हा सर्वांचे लाडके हरिभक्तपरायण जमदाग्नी महाराज यांनी उत्कृष्ट असं गायनाची साथ देत आहेत, त्यांचे ग्रामस्थांच्या वतीनं आभार. विशेषतः छत्रपती भजनी मंडळानं खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढं भजनी मंडळाचं कमी आहे. आपण दरवर्षी काय करत असतो, कुठली तरी वारकरी संस्था बोलत असतो, पण ह्या वर्षी भजनी मंडळानं असं ठरवलं ह्या वर्षी कुणालाच बोलायचं नाही. म्हणजे आणि खऱ्या अर्थानं खरं सत्याचं हेच वैभव आहे. जोपर्यंत आपण कशासाठी करतो, जोपर्यंत आपण करणार नाही किंवा काम करणार नाही किंवा आपण देवाचं नामस्मरण करणार नाही, तोपर्यंत या सप्त्याला काही महत्त्व नव्हतं. पण आपण आतापर्यंत शिकलो, पण शिकल्याच्या माध्यमातून 33वा वर्ष का होणार आपल्या भजनी मंडळाला या ठिकाणी घडलं. पण भजनी मंडळाला एक विनंती आहे, आज कुणी नसतील उद्या तरी आपण सर्वच भजनी मंडळ, मग महिला असतील, मग भजनी मंडळ असतील, महिलांना सुद्धा विनंती आहे आपणही टाळेमध्ये येऊन थांबायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये परमार्थाचं काम आहे, ह्याच्यात लाज भय शंका काहीच न बाळगता आपणही तेवढ्याच आनंदामध्ये या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, 33 वर्ष झाले पण 30 महिला आणि 20 पुरुष आहेत, म्हणजे 50 माणसाचा जर सप्ताह होत असेल ह्याच्यावर लाजरवाडी गोष्ट मला वाटतं महाराष्ट्रात तर कुठं बघायला भेटणार नाही. म्हणून मी एकच विनंती करतो, आता समजा आज जरी 50 असतील, मी प्रत्येकाला विनंती करतो प्रत्येकानं 2 माणसं जर आपण आणलो तर 50 ते 150 होतात. म्हणून सर्वांना विनंती करतो, आणि ज्याच्यामध्ये 2 माणसांना जी ताकद नाही त्याच्या कुचकामी आणि माणूस कुणी राहणार नाही. प्रत्येकाला आता विनंती आहे, आणि असं म्हणजे आदेश नाही पण एक विनंती राहणार आहे. आपल्या जर आपण जीवनात जर काही कमी असेल तर 2 तर माणसं कमवा, पण प्रत्येकाला 2 तर माणसं उद्या सप्त्यात राहा. उद्या हरिभक्तपरायण दीपक महाराज बदाडे एक महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे कीर्तनकार ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, जे की इंगळे महाराज, बाबासाहेब महाराज यांचे पटशिष्य आहेत. आपण जर इंगळे महाराजाला ह्या साईडला थांबले, आत्ते वैकुंठ वर्ष झाले, अशी एक विनोदाच्या माध्यमातून भन्नाट विनोद उद्याचे कीर्तनकार आपल्याला हे खरं तर लाभत नाहीत. पण उद्याच्या आपल्याला 3ऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण दीपक महाराज बदाडे यांची सेवा होणार आहे. आणि सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने न येणारी माणसं, येणारे नाही, न येणारी माणसे 2 तरी आपण सोबत आणावे एवढी विनंती करतो. आणि चहा गेल्या म्हणजे कालपासून आणि सतत 7 दिवस ज्यांनी चहाचे यजमान केले ते संजय गुणवंतराव पाटील यांचेही ग्रामस्थांच्या वतीनं आभार. सर्वांना विनंती आहे आपण चहा घेऊनच आपण मंडपाच्या बाहेर जावे एवढी विनंती करतो. आणि भजनी मंडळ असतील, महिला भजनी मंडळ असतात, उद्या आपण तुमच्या विश्वासावर आपण बाहेरली टीम बोलवलं नाही म्हणून आपण सर्वजण
आपण टाळीला घेऊन थांबावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. बोललेले पुरी विली वाकुली उतरी कराशे महाराज महाराज हे नाही विचारला अधिकार पुन्हा कराशे महाराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय बंदी करा कराशे महाराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे शेपना येत नाही नारायणा हे सुरवाडी गपन येणे सापडले केली आता उठावे शेपना येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग उठावे शेपना येत नाही नारायणा हरी करोनी आरती चक्र पाणी ओ बाळते आज पुणे नवस धन्य काळ हा दिवस पाओस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुणे नवस धन्य काळ हा दिवस हरी तुका वाहे गाडी उभा संधी धन बोले आज पुणे नवस धन्य काळ हा दिवस प्रेम आरती गोविंदा जीव बाळते धन्य धन्य देव तुला नित्य कृती पुराणी मुक्ता बाळते परबालता धन्य धन्य देव तुला नित्य कृती केशवाची खुनी राहिलो धन्य धन्य देव हरी आरती राजा महाकैवल्ये दाशोचे साधु संत आरती ज्ञान राजा ज्ञान जगे गणपती कोटी अवतार पांडुरंगा आरती ज्ञान राजा देवीचे साधु संत आरती ज्ञान राजा गुरुदेव विश्वभ्रमण केले रामकारणे पायी आरती ज्ञान राजा देवीचे साधु संत आरती ज्ञान राजा स्वामी सद्गुरुराम सदानंद पाय रामा ब्रह्मा